नमस्कार. आज मी पुन्हा एकदा व्हेज थाळी बनवत आहे. सर्वात आधी मी गोवन पद्धतीचा चवळीचा रोस बनवत आहे. त्यासाठी मी चवळी 8 तास भिजत घातलेली आहे. त्यातच छोट्या वाटीत मी तुरीची डाळ घेतली आहे. त्यात टोमॅटो आणि मिरची मी बारीक कापून कुकरला आता शिजून घेते. डाळ शिजलेली आहे. गरम असतानाच मी ती घोटून घेते. आता डाळीला फोडणी द्यायसाठी मी कढईत थोडं तूप घेतलंय. त्यात राई, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून थोडं परतून घेते. थोडं हिंग, हळद आणि कोथिंबीर घालून परतून घेते आणि आता शिजलेली डाळ मी या फोडणीत घालते. थोडंसं पाणी घालून मीठ घालते थोडंसं चवीप्रमाणे आणि डाळीला उकळी येईपर्यंत शिजून घेते. वरून आता कोथिंबीर घालते. डाळ तयार आहे. एका कढईत मी तेल घातले. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण आणि खोबरं घालून चांगलं भाजून घेते. कांदा खोबरं भाजलेलं आहे. आता मी ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घेते. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या. ते साफ करून मी कापून घेते. आता मी एक वांग घेतलेलं आहे. ते पण साफ करून त्याचे बारीक तुकडे करून ते पण पाण्यात घालून ठेवते, नाहीतर वांगे काळी पडतील. आता एक मी छोटा बटाटा घेतलाय. त्याचे पण बारीक तुकडे करून पाण्याने धुवून घेते. आता मी कढईत तेल घेतले. त्यात राई, कढीपत्त्याची फोडणी घालते. त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेते. फोडणीत थोडंसं हिंग घालून कापलेल्या भाज्या घालते आणि थोडंसं पाणी घालून शिजून घेते. बटाटा थोडा शिजलाय. आता मी टोमॅटो घालते. एकत्र घातलं तर बटाटा शिजायला वेळ लागतो, म्हणून मी टोमॅटो नंतर घातलाय. आता मी हिरवी मिरची चिरून घालते आणि त्याच्यावर शिजलेली चवळी, कांदा खोबऱ्याचं वाटप आणि गोवन गरम मसाला, थोडंसं हळद घालते, मीठ घालून आता झाकण लावून मी चवळीचा रोस उकळून घेते. चवळीच्या रोसाला उकळी आलेली आहे. कोथिंबीर घालते. चवळीचा रोस तयार आहे. इथे मी बारीक मेथी घेतलेली आहे. ती मी कापून साफ करून घेते आणि पाण्यामध्ये 5-6 वेळा स्वच्छ धुवून घेते. भाजी धुवून त्यातलं पाणी निथळलेलं आहे. आता मी बारीक कापून घेते. आता मी कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक मोठा कांदा, हिरवी मिरची बारीक चिरलेली चांगली परतून घेते. त्याच्यावर मेथी बारीक चिरलेली ती घालते. झाकण नाही लावत आहे. झाकण लावलं तर भाजी कडू लागते. आता वरून मीठ घालते आणि भाजी परतून घेते. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. आता मी भाजीत किसलेलं खोबरं घालते. मेथीची भाजी तयार आहे. इथे वांग्याचे मी कापं करणार आहेत. त्यासाठी वांग गोल गोल कापून घेते. त्याला हळद, मीठ आणि लाल तिखट लावून घेते व्यवस्थित. एका डिशमध्ये मी रवा घेतलेला आहे. त्यात वांग्याच्या कापांना मी रवा लावून घेते दोन्ही बाजूने. आता एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यात वांग्याची कापं मी दोन्ही साईडने खरपूस भाजून घेते. वांग्याची कापं दोन्ही बाजूने झाकण लावून भाजलेली आहेत. आता मी ती काढून घेते आणि थाळीमध्ये सर्व करते. आजची व्हेज थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.